पुण्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला मारहाण झाली होती आणि त्यामागे गजा मारणेच्या गुंडांचा सहभाग असल्याचं समोर आलं आणि त्यामुळे पुणे पोलीस ऍक्शन मोडवर आले। त्यानंतर गजा मारणे पोलिसांना शरण आलेला आहे। मात्र पोलिसांनी मारणेच्या 3 गुंडांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे आणि आता इतरही आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत। पाहुयात याच संदर्भातला हा एक सविस्तर रिपोर्ट। गजा मारणे टोळीतील 3 जणांना मोक्का। देवेंद्र जोग प्रकरणी गजा मारणे शरण। गजा मारणे टोळीबाबत पोलीस आता ऍक्शन मोड मध्ये। पुण्यात गजा मारणे टोळीची दहशत वाढतच चालली आहे। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला मारहाण झाल्यानंतर पुणे पोलीस आता ऍक्शन मोड मध्ये आले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून गजा मारणेच्या टोळीतील 3 जणांना मोक्का लावण्यात आलेला आहे। त्यानंतर देवेंद्र जोग मारहाण प्रकरणी गजा मारणे पोलिसांना शरण आलाय, तर गजा मारणेचा भाचा बाबू पवार अद्यापही फरार आहे। महत्त्वाचं म्हणजे या टोळीतील इतर 27 आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत। त्यांच्या संपत्तीची देखील माहिती पोलिसांनी जमा करण्यास सुरुवात केली आहे। या टोळीची दहशत पूर्णपणे मोडून काढणार असल्याचा निर्धार पुणे पोलिसांनी केलेला आहे। कोणी क्रिमिनल जोपर्यंत शांत आहे, आम्ही रिपीट वारंवार करतो याच दृष्टीने की जर शांत आहे तर त्यांच्यावर आम्ही मेन स्ट्रीमला आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू। लेकिन एक छोटासा पण मिसएडव्हेंचर झाला तर त्यावर 100% जोरात कारवाई होईल ही भूमिका पोलीस दलाची आहे। पुण्यामध्ये बुधवारी कोथरूडमधील भेलकेनगर चौकात मुरलीधर मोहोळ यांच्या एका कार्यकर्त्याला गजा मारणेच्या गुंडांनी मारहाण केली। त्यात तरुणाच्या नाकाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली। या मारहाणीच्या प्रकरणी केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेत पुणे पोलिसांवर नाराजी व्यक्त करत आरोपही केले होते। पुणे पोलिसांनी खरं तर हे आत्मपरीक्षण आता केलं पाहिजे। माझ्या पुण्याचं नाव खराब झालं नाही पाहिजे, ही पोलिसांची जबाबदारी आहे। आता जर चालत राहिलं, शेवटी नवीन पिढीने काय घ्यायचं? आमच्या तरुण पिढीने, नवीन पिढीने हे घ्यायचं, हे रील्स बघायचे, याचं अनुकरण करायचं। त्यामुळे पोलीस आयुक्त असतील, सर्व पोलिसांना, सर्व पोलीस अधिकाऱ्यांना माझं हे सांगणं आहे की या शहरातलं हे सगळं ताबडतोब थांबलं पाहिजे, नाहीतर अन्यथा मग आमच्या पद्धतीने आम्ही काम करू। गेल्या काही वर्षात पुण्यात गजा मारण्याच्या गुंडांनी दहशत माजवलेली आहे। खंडणी, मारहाण, खुनाचे प्रयत्न असे आरोप या गुंडांवर आहे। आता गजा मारणे पोलिसांना शरण आला असला तरी त्याच्या टोळीचा पूर्णपणे बिमोड व्हायला हवा, कारण गजा मारणे टोळीची दहशत दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे। त्यामुळे पोलिसांनी या टोळीवर कारवाई करून सर्वसामान्य पुणेकरांची या दहशतीमधून सुटका करावी अशी मागणी आता होऊ लागलेली आहे। चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।